मित्रांनो, आपण सगळ्यांनी लहानपणी आपल्या पालकांकडून ऐकलं असेल की जेव्हा काम करायला जाशील तेव्हा तुला बाजारभाव समजतील. अरे जर बाजारभाव समजून घ्यायचे असतील तर मग इतका उशीर का करायचा? लवकर सुरू करूया. तर चला बोलूया हासन कर्नाटक येथून मैत्री व तिच्या बरोबर आयडियाबाज बँगळुरूहून आलेला अपूर्वला. वेलकम वेलकम मैत्री आणि अपूर्व. तुम्ही दोघे तयार आहात पिच करायला? येस. तुम्ही पूर्वी कधी पिच केलंय का? येस, जवळजवळ रोज. अच्छा. मग हे लोक तर एक्सपिरियन्स्ड आहेत, तर मग आता तुम्हा लोकांना गुड लक. तुम्ही लोक तयार राहा. गुड लक. थँक्यू. हॅलो, मी मैत्री आणि मी अपूर्व. आणि आम्ही आहोत गार्डन सिटी बंगळुरू येथून. टायटन्स, आम्ही एक साधा पण फार महत्वाचा एक सर्वे केलेला आहे हजारो भारतीय विद्यार्थ्यांबरोबर. एक बेसिक प्रश्न होता की तुम्हाला किती पॉकेट मनी हवा, आणि काही असे रिस्पॉन्सेस मिळाले आहेत. श्रेया, फक्त 20,000 रुपये प्रत्येक महिन्याला, नवीन फॅशन ट्रेंड मिस होऊ नये म्हणून. आरती, माझे दर महिन्याला 15,000 जातात फक्त रील बनवण्यात. आणि रोहन, 10,000 रुपये जिमसाठी आणि 5,000 रुपये वे प्रोटीन, आणि भावाला 5,000 वेगळे हवेत हार्ट ब्रेक रिकव्हरीसाठी. ही तीच मुलं ज्यांना स्टार्टअप करायचं आहे, क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, इन्फ्लुएन्सर व्हायचंय, UPSC क्रॅक करायचे, आणि तरीही पाणीपुरी डेटसाठी पैसे उरवायचे. ह्यांच्यामध्ये ती भूक आहे, प्रेरणा आहे काहीतरी बनायची, काहीतरी करून दाखवण्याची. आणि आयडियाबाज बघून हा विचार करत असतील की आपली वेळ कधी येणार. मग प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम हा आहे की काम करतो पूर्ववेळ कामगारासारखं, पण ट्रीटमेंट मिळतं अनपेड इंटर्न सारखं. कॉलेज म्हणतं आधी शिका मग कमवा, आणि एम्प्लॉयर्स म्हणतात की काम करणार तेव्हाच तर शिकणार. म्हणजे जॉब हवा असेल तर आधी एक्सपिरियन्स घ्या, आणि एक्सपिरियन्स हवा असेल तर आधी जॉब करा. आणि जेव्हा विद्यार्थी दोन्ही करू शकतो तेव्हा म्हणतात की अजूनही तू तर विद्यार्थीच आहेस. अरे भावा, तू विद्यार्थी आहेस अदृश्य नाही. टॅलेंट आहे पण प्लॅटफॉर्मच नाही. स्किल आहे पण कामच मिळत नाही. अरे भावा, शांत हो, रिलॅक्स. हे ह्यांचं रडगाणं नाहीये, हे प्रत्येक भारतीय विद्यार्थ्याचं रडगाणं आहे. म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत टिम्बक्टू. वेस्टला हे कॉमन आहे. विद्यार्थी काम करतायत, पैसे कमवतायत, कॉलेज बरोबर आपलं आयुष्य देखील चालवतायत. भारतात गिग हा शब्द ऐकून यांना वाटतं की अरिजित सिंगचा एखादा नवीन कॉन्सर्ट असेल. पण ऍक्च्युअली गिग याचा अर्थ काय? शॉर्ट टर्म, स्किल बेस्ड, पार्ट टाइम, पण पेड. टिम्बक्टू एक्झॅक्टली तेच ऑफर करते. रिअल वर्क, रिअल मनी, रिअल एक्सपिरियन्स, एडिटिंग, कॉन्टेंट क्रिएशन, पेट वॉकिंग, होम ट्युटर, जे येतं त्याचे पैसे हवेतच. तर आता होईल अभ्यासाबरोबर कमाई सुद्धा. आणि नव्या भारताची नवी तयारी, आणि त्यासाठी आमची मागणी आहे 1 करोड रुपीज फॉर 2.3% इक्विटी इन आवर कंपनी टिम्बक्टू. तर टायटन्स, तुम्ही तयार आहात का प्रत्येक भारतीय मुलाला आत्मनिर्भर आणि इंडस्ट्री रेडी बनवण्यासाठी? फारच उत्तम पिच होती खरं तर. म्हणजे या लोकांनी जवळजवळ परफॉर्मन्स केलंय. थँक्यू. थँक्यू. मैत्री, तुम्हा दोघांची भेट कशी काय झाली? मी ना 2022 मध्ये टिम्बक्टूची सुरुवात केली होती, आणि 2023च्या मध्यापर्यंत माझ्या हे लक्षात आलं होतं की हा एक मोठा व्यवसाय होऊ शकतो. मग मी माझे जे इन्व्हेस्टर आहेत त्यांच्याशी चर्चा केली होती की मला भविष्यात को फाउंडर लागेल. तर त्यांनी मला अपूर्व बद्दल सांगितलं. भावाचा CV वाचून मला थोडी हिम्मत मिळाली. हा, ह्याच्यात आहे काहीतरी जे माझ्या. जरा तुमच्या CV बद्दल सांगाल का? तर मी माझं इंजिनिअरिंग केलं आहे बँगलोरच्या BMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून. मग मी माझं MBA केलं आहे TFI मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मधून. त्यानंतर मी 3 स्टार्टअप्स मध्ये काम केलेलं आहे, इन कॅटेगरी मॅनेजमेंट आणि बिझनेस मॅनेजमेंट मध्ये. आमची जी भेटायची स्टोरी आहे ते पण फार इंटरेस्टिंग आहे. तर आम्ही 3 तास बोललो, आणि मग कॉफी शॉप मध्ये बोललो. त्यानंतर तिला मी विचारलं काय वाटतंय, व्हॉट यू फील. तर ती म्हणाली, एक सांगू, मी ना तुझ्या बायकोला भेटते आधी. मग पुढच्या मीटिंगला मी आणि माझी बायको भेटलो, आणि त्या दोघांची घट्ट मैत्री झाली. मग माझी मस्करी करून मला वाटलं को फाउंडर मी अपघाताने झालो. नाही, असं घडलं होतं. म्हणजे असं आहे. बोलवलं. मी सांगते, मला ना कामाच्या जागी हार्मनी हवी. आम्ही 10 ते 12 तास काम करतो, एकमेकांबरोबर ट्रॅव्हल करतो. तर ती माझ्या बरोबर कम्फर्टेबल झोन मध्ये असणं माझ्यासाठी महत्वाचं होतं. तर टायटन्स, बाकी बिझनेस मी तुमच्या हवाली करतो. लेट्स सी व्हॉट दे गेट.
ज्या प्रॉब्लेमचं तुम्ही सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करताय त्याच्याबद्दल जरा सांगा की, म्हणजे वास्तवात काय होणार आहे? कारण आयडियामध्ये तर दम आहे. ऍक्च्युली सर्वे नंतर जो डेटा मिळाला त्यानंतर त्यानुसार आम्ही टेक डिझाईन केलं. तर हे आमचं ऍप आहे. यात इतर ऍप प्रमाणे तुम्ही साइन अप करू शकता. बेसिक माहिती देऊन विद्यार्थी साइन अप करतात. मग एक महत्वाची पायरी येते ज्यात ते त्यांचे प्रोफाईल्स बनवतात. ते जास्त करून त्यांच्या स्किल्स बद्दल लिहितात, कसा जॉब हवा, पगार वगैरे हे सगळं असतं. आमच्याकडे सध्या 18 वर्षाच्या वरचे करू शकतात. लार्जली हे कॉलेजसाठी आहे, कॉलेजसाठी, हा, कॉलेज फक्त स्टुडंट. कॉलेज. कोणतीही फी नाही, कोणतेही सबस्क्रिप्शन अमाऊंट नाही, पूर्ण फ्री आहे. एकच गोष्ट आम्ही चार्ज करतो, प्रोफाईल बनवण्यासाठी लागणारा त्यांचा वेळ. 3 गोष्टी: कुठे राहता तुम्ही, किती वेळ आहे तुमच्याकडे, आणि काय काय स्किल्स आहेत आणि कशात इंटरेस्ट आहे. एकदा त्यांनी हे केलं, एम्प्लॉयला अलर्ट जातो की मैत्रिणी अमक्या अमक्या कामासाठी अर्ज केला आहे. मग तो किंवा ती माझ्याशी बोलू शकतात, एकमेकांना उपलब्ध असलो तर. ते त्यांच्या ऑफरवर क्लिक करतील जर ऑफर त्यांच्याकडे आलेली असेल तर. म्हणजे ही ऑफर आहे हे कळलं की मग ऑफर लेटर पण मिळतं त्यांना, साधारण कॉन्ट्रॅक्ट सारखं. मग तुम्ही पैसे कसे कमवता या मॉडेलमधून? आमचे 3 रेव्हेन्यू मॉडेल्स आहे. एक तर हा आमचा सबस्क्रिप्शन मॉडेल आहे, ज्याला आम्ही सबस्क्रिप्शन म्हणतो, पण बेसिकली ते लीड्सवर असतं. एम्प्लॉयर म्हणून तुम्ही जितके लीड्स पाहाल त्यातूनच आम्हाला त्याचे पैसे मिळतात. दुसरं आहे आमचं एफिलिएट मॉडेल, जेव्हा कोणी व्यक्ती डील्सवर क्लिक करून प्रोमो कोडला कॉपी करतं, मग आम्हाला त्यावर कमिशन किंवा शेअर मिळतो. आणि तिसरं म्हणजे आम्ही खूप स्ट्रॉंग नंबर ऑफ कॅम्पस अँबॅसिडर्स ठेवले आहेत, जे या पार्ट टाइम जॉब्सना कॅम्पसमध्ये प्रसिद्ध करतात आणि त्या बदल्यात आम्ही त्यांना कॅम्पस गिग्स देतो. अच्छा, तुमच्या प्लॅटफॉर्मवर किती माणसं आहेत? मॅम, आमच्याकडे 2,04,500 रजिस्टर्ड तरुण युजर्स आहेत, स्टुडंट मला वाटतं युजर्स. हा एक चांगला आणि आकडा आहे. आमच्याकडे इट्स अ गुड नंबर. आणि आमच्याकडे 1,600 रजिस्टर्ड रिक्रुटर्स आहेत आमच्यासोबत. खूप चांगला आकडा आहे. मोठा प्लॅटफॉर्म. आकडा आहे. आणि तुमचा रेव्हेन्यू काय आहे? मागच्या वर्षी आमचं रेव्हेन्यू होतं 15 लाख. या क्वार्टरला आम्ही 15 लाख रेव्हेन्यू मिळवला आहे, ज्यात मंथली रन रेट आहे 7 लॅक्स. पुढच्या 8 महिन्यात आम्हाला मंथली 60 ते 70 लाख मंथली रन रेट मिळवायचा आहे. म्हणजे तुम्हाला 10 पटीने रेव्हेन्यू इन्क्रीज करायचा आहे. हो सर. आतापर्यंत किती लोकांना जॉब मिळाला? सर, आमच्या प्लॅटफॉर्मवर 7,400 लोकांना नाही. एवढ्या लोकांना जॉब मिळालेत? हो जॉब्स मिळाले. ओके. ऍव्हरेज गिगचं मंथली रेम्युनरेशन काय असतं? जवळपास 7 ते 10 हजार सर. सरासरी म्हटलं तर 8,000. आमच्या मागच्या महिन्याचं टॉप लाईन होतं 1.2 करोड. मागच्या एकट्या महिन्यात इतक्या कमाईच्या संधी आम्ही प्लॅटफॉर्मवर निर्माण व्हेरी केल्या. गुड, व्हेरी गुड. एकदा मार्केट तुमच्यासाठी काय हा, म्हणतंय यांचा टार्गेटेड प्रेक्षक वर्ग तसाही आपल्या बरोबरच आहे. वोटिंग मीटर्स. बरेच जण तुम्ही डाउनलोड नंतर करा, आधी वोटिंग करा. हा, म्हणजे आताच गिग शोधायला लागतील. येस आणि नो तुमच्या जवळ आहे. सांगा या प्रॉडक्टची तुम्हाला गरज आहे की नाही. यार मी रडेन आता. डोंट वरी, 200% जाईल. थँक्यू. वाव. 92%. थँक्यू. थँक्यू सो मच. 92% पीपल लोकांना वाटतंय की हे गरजेचं आहे. तर तुम्ही लोक सांगा, तुम्हाला काही विचारायचं आहे यांना? सर, माझा प्रश्न हा आहे की जर एखाद्या स्टुडंटने गिग घेतला आणि त्याचं पेमेंटच नाही झालं तर? थँक्यू. यामुळेच आम्ही टिंबकटू खरं तर चालू केलंय. आम्ही मध्यस्थ आहोत. जर काही अशी गडबड झाली तर एम्प्लॉयर किंवा स्टुडंट कडून एक हेल्पलाईन पण आहे. हेल्पलाईन पण अशी बनवली आहे की 3 वेळा कुणी कॉल उचलला नाही तर फोन अपूर्व किंवा मला येतो. जर 80% तुम्ही काम करून दिलं आहे तर आधी आम्ही तुम्हाला पेमेंट करणार. आमच्या टोटल वार्षिक बजेटमध्ये आम्ही 2% एमर्जन्सी फंडची व्यवस्था केली आहे. जर माझ्या वेळेस टिंबकटू असतं तर माझ्याकडे आज किती पैसा असता. प्रतीक जी, तुम्ही किती स्कॅम करून टाकले असते. खरं तर मी स्कॅम पासून वाचलो वाचला असतो. असतात. आमच्या बरोबर झालंय. एकदा एक मुलगी अबाया घातलेली मला पब्लिक प्लेसमध्ये भेटली. तिने मला धरलं. त्या क्षणी मला वाटलं की काहीतरी झालंय. ती म्हणाली, मैत्री मी तुम्हाला भेटायला आले, थँक्यू बोलायला आले. तुमच्यामुळे मला या महिन्यात 6,000 कमावण्याची, मला गुजबम्स येत आहेत, 6,000 कमावता आले आहेत. आणि ती एका भाजीपाला विकणाऱ्या कुटुंबातली होती. खरं सांगू तर त्या दिवशी मला वाटलं यार हे सही करायचंच आहे. होतं. करायचंय, हे अजून करायचंय. वाव. थँक्यू सर. तुम्ही तुमची अपेक्षा काय ते परत एकदा सांगा. सर, 1 करोड रुपीज फॉर 2.3% इक्विटी, जे की 42 करोड व्हॅल्युएशन आहे. मॅडम, लास्ट इव्हॅल्युएशन तुम्ही
कधी केलं होतं? सर मागच्या वर्षी 2024 मध्ये आमचं 2 करोड पोस्ट मनी व्हॅल्युएशन 8 करोड पण हा आता कॉल येण्यापूर्वी हल्लीच आम्ही आमच्या सध्याच्या इन्व्हेस्टर्स बरोबर क्लोज कॉल झालं होतं. एक फार प्रख्यात आसामी आहे मिस्टर मॉर्टिन मियर्सन, जे टेक्सासमध्ये फार मोठे प्रस्थ आहेत. त्यांनीच मार्क क्युबनमध्ये इन्व्हेस्ट केलं होतं. आणि मायकल डेल यांचे मेंटॉर होते, स्वतः जनरल मोटर्सचे CTO होते. ते तर आम्ही त्यांना थोडंफार डिस्काउंट दिलेलं आहे या सध्याच्या राऊंडमध्ये. तर हल्लीच आम्ही पोस्ट मनी क्लोज केलं आहे 3.5 मिलियन मध्ये. हो, पण केव्हा केलंय ते 33? आता सर ती डील 3 महिन्यांपूर्वी तर close मग झाली. मॅडम 2 महिने 10 करोड वाढवलेत तुम्ही. सर म्हणूनच आम्ही सांगतोय की थोडं डिस्काउंट दिलं आम्ही त्यांना. अरे पण मग खरंच आम्हाला सर, पण नाही तर- सेमच द्या ना. आम्हाला कमी समजताय तुम्ही. मी तर ऑफर देतोय तुम्हाला 1 करोड 6% तुम्ही करू शकता का डील? मी हे लिहून ठेवतो सर. अरे त्यात लिहून काय ठेवायचं यार? हँडशेक करा, हे सगळं काय असतं? बघा, मला प्रोडक्टमध्ये आणि कॉन्सेप्टमध्ये खूप कॉन्फिडन्स वाटतोय. पण डेफिनेटली आता 2 महिन्यांपूर्वी जसं संदेशजीने सांगितलं त्याच व्हॅल्युएशनवर हे करायची इच्छा आहे. तर आपण चौघांनी म्हणून हे 25-25 लाख कॉन्ट्रीब्युट केले हा, तर मग ठीक आहे, त्या व्हॅल्युएशन वरती करून टाका. 33 वाल्यावर हँडशेक करून टाका, नाहीतर डील ऑफ. अरे अरे सर, सर. सेलिब्रेट करायचा वेळ तर द्या. इतक्या त्यांना विचार stress करायला वेळ मध्ये- तर द्या यार ना, तुम्ही सर. लिहिण्याच्या आधीच आम्ही डील करतो यार. हे बघा, जर आपण सगळे टाकतोय तर 1 करोडच्या हिशोबाने मी 25 लाख देऊ शकतो सेम व्हॅल्युएशनला. मी 25 देऊ शकतो. 25 मी माझ्याकडून 25 15 पर्यंत करेन आणि 15. तुम्ही तुमचं ठेवा ना. बघा, ते आकडा वाढवण्याचा नाही प्रयत्न नाही, करतायत. 35 लाख ठीक आहे, झाले ना done. मॅडम. ठीक आहे, done. 35, 25, 15, 25 Yes. 1 करोड. Okay. आणि आता सगळेच एकत्र येत आहेत आणि ही ऑल टायटन डील आहे. व्हॅल्युएशन थोडं अजून कमी करावं लागेल. सर आता अजून वैद्य याचे इन्चार्ज झाले आहेत. आम्ही चौघही येतोय, त्यामुळे मला वाटतं 4 टायटन्स आहेत तर 4% द्यायला हवेत. सगळेच एकत्र येत आहेत आणि ही ऑल टायटन डील आहे. व्हॅल्युएशन थोडं अजून कमी करावं लागेल. सर आता अजून वैद्य याचे इन्चार्ज झाले आहेत. आम्ही चौघही येतोय, त्यामुळे मला वाटतं 4 टायटन्स आहेत तर 4% द्यायला हवेत. आम्ही चर्चा करून येऊ शकतो का? ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. येतो आम्ही 2 मिनिटात. हो, हो फक्त हो, 2 प्लीज मिनिटं. प्लीज विचार करा जरा. काय करायचं? हा सांगतो. काय करायचं त्याचा विचार कर. स्ट्रेस येऊ लागलाय मला आता. कमाल तर आहात तुम्ही लोक. मला वाटायचं माझी आई आणि मावशी सारखं बार्गेनिंग कोणीच करू शकत नाही. त्यांना 4% इक्विटी हवी आहे, ज्याची व्हॅल्युएशन होतीये 25 करोड. एक ऑन्टरप्रिनर म्हणून त्याला नॉलेज आहे या सगळ्याच गोष्टींचं. ही सेम वर्कफोर्स हु इज गेटिंग एक्सपिरियन्स हियर आफ्टर 5 years दे विल कम आउट इन अ मार्केट. हे सगळे बाहेर येतील एक एक्सपिरियन्स वर्कफोर्स म्हणून. या ऍपने देशाची प्रगतीच होणार आहे. ओके, तर पुढे जाण्यापूर्वी सगळ्यांच्या ऑफर्स तर तुम्हाला माहिती आहेत. हा, जर आपण ही डील करू शकतो मागच्या व्हॅल्युएशन नुसार जी आम्ही दिली होती आमच्या इन्व्हेस्टर्सना 30% 30% डिस्काउंट. माहितीये का, आम्ही तुम्हाला अजून एक गोष्ट देऊ शकतो जी अजून कोणी देऊ शकत नाही. तुमच्या बाजूला कोण उभं आहे? तो फ्री मध्ये तुमचा ब्रँड अँबॅसेडर बनायला तयार आहे. आर यू इन फॉर तुम्ही बनता आमचे ब्रँड अँबॅसेडर? नो कॅश? प्रतीक गांधीचा हो. फेस. चला तर मग मी सर माझं ना आयडियाबाज वर जास्त प्रेम आहे. मी एक काम करतो, तुम्ही जी ऑफर दिली ना मला, मी ती ऑफर घेतो. अरे यांची जी व्हॅल्युएशन आहे ना त्याच्यावर जाऊया. सर अरे सर, डिस्काउंट ना, मध्ये तर सर. असेच मिळाले ना हे. हो बोला ना सर. हे नाही आम्ही घेऊन आलो तुमच्यासाठी. सर तुम्ही आम्ही आम्हाला पण विचार असं करा. कसं एकत्र आलं, हात मिळून घेऊ. चला आता आपण एक टीम झालोय तर हात मिळून येऊया. बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. थँक्यू सो मच सर. खूप छान. Congratulations. थँक्यू सो मच. ग्रेट. थँक्यू सो मच मॅम. लवकरच छान. एकत्र Looking जाऊ. forward. थँक्यू सो Thank you मच. so much. Congratulations, छान congratulations. कॉन्सेप्ट आहे Thank आणि you, नॉलेज sir. लेवल Thank you उत्तम so एकदम. much. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू सो Yes, मच. yes. थँक्यू. या या तर मग